महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 5 दशकापासून केंद्रस्थानी राहिलेलं नाव ते म्हणजे शरद पवार. शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं. महाराष्ट्रातील तेल लावलेला पैलवान अशा पद्धतीची ही व्याख्या शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाबाबत केली जाते. परंतु राजकारणामध्ये वैचारिक पुरोगामित्वाचा चेहरा बनलेल्या शरद पवारांना सध्या काही प्रश्न पुरोगामी चळवळीतून विचारले जात आहेत. खरोखरच शरद पवार हे पुरोगामित्वाचा विचार विसरलेले आहेत का? पुरोगामित्वाच्या विचाराशी विसंगतपणाचं राजकारण शरद पवारांकडून सध्या केलं जाते का? किंवा सत्ता केंद्रित राजकारणाचा एक विचार शरद पवारांच्या मनात आहे का? किंवा शरद पवारांनी खरंच पुरोगामित्व सोडलेलं आहे? त्यांचं राजकारण हे संधी साधूपणाचं सत्ता केंद्रित आहे का? खरोखरच त्यांनी सर्वसामान्यांशी, दलित, पिछडा, मागासवर्ग आणि समाजातील वंचित घटकांचं पुरोगामित्वाचं राजकारण सर्वंकषपणानं केलं आहे का? या सर्व परिस्थितीचे प्रश्न आजच्या त्यांच्या राजकीय भूमिकेतून दिसून येतात. या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ अनुभवी नेते कालिदासराव आपेट. आपण त्यांच्याशी याबाबत बोलणार आहोत. आपेट साहेब, मला एक सांगा, शरद पवारांचं सध्याचं जे राजकारण चालू आहे यामध्ये तुम्हाला त्यांचं सत्ता केंद्रित राजकारण वाटतं का त्यांचा हा संधी साधूपणा आहे? शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेतलं नाव आहे. राजकीय दृष्ट्या अनुभवी नेते, ही गोष्ट खरी. परंतु शरद पवारांनी व्यवहाराच्या पलीकडं कुठलं राजकारण केलंय असं मला तरी वाटत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये ते ज्यावेळेस का 67 साली ते पहिल्यांदा आमदार झाले असं मानलं जात आहे. त्यांची पार्श्वभूमी जर का बघितली तर ते त्यांचं कुटुंब हे शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीचं कुटुंब मानलं जात आहे. परंतु शरद पवार हे एकटे त्यांच्या घरातले असे व्यक्ती की ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाची नाळ सोडून पहिल्यांदा त्यांनी उमेदवारी काँग्रेसची घेतली होती आणि ते काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले, आमदार झाले. आणि त्यांचे प्रत्येक पाऊल जर का बघितलं तर पद मिळवणं, सत्तेतलं सर्वोच्च पद मिळवणं, महाराष्ट्रामधून सर्वाधिक पंतप्रधान पदासाठी जर कोणाच्या नावाची चर्चा झाली असेल तर कुठलाही प्रसंग जरी आला तरी ते शरद पवारांचं नाव अग्रभागी राहिलेलं आहे. आजच्या 25 वर्षाचा इतिहास जर का त्यांचा बघितला, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काढल्यापासूनचा, तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येईल की 2 अंकामध्ये त्यांचे कधीही खासदार निवडून आले नाही. 1 अंकावर येणाऱ्या खासदारांचा पंतप्रधान कसा होईल हा साधा प्रश्न सुद्धा कधी माणसांना पडला नाही. आणि त्यांनी सातत्यानं पुरोगामित्व, आता आपल्याकडे एक फॅशन झालेली की जे धर्माधिष्ठित राजकारण करते त्यांना आपण प्रतिगामी म्हणतो आणि जे धर्मनिरपेक्षतेचं नाव घेऊन राजकारण करते त्या सगळ्यांना आपण पुरोगामी म्हणतो. आपल्या भारताची एकूण परिस्थिती जर का बघितली तर सगळीकडं पुरोगामित्व म्हणजे त्यांनी कधी जात सोडली का? शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये त्यांना मराठा समाजानं सातत्यानं भक्कम पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या मतावर, त्या अनुषंगानं, आणि त्यांनी मराठा समाज हा 100% शेतीवरचा समाज आहे. पण त्यांनी जर का मुख्यमंत्री म्हणून काय काम केलं किंवा देशाचा कृषी मंत्री म्हणून काय काम केलं असं जर का आपण आढावा घेतला तर त्यांनी संपूर्ण त्यांची कारकीर्द ही शेतकरी विरोधी वापरलेली, हे आपल्याला तुम्हाला लक्षात येईल. बरोबर आहे, तुम्ही सांगितलं की वयाच्या 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले. शेतकरी कामगार पक्षाची सुद्धा पार्श्वभूमी त्यांना राहिली. शेतकरी, सहकार आणि ग्रामीण महाराष्ट्रावर सुद्धा शरद पवारांची पकड असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि दुसरं एक महत्वाचं तुमच्या बोलण्यातून सांगितलं की सत्तेत नसतानाही सत्ताधीश अशी एक ओळख शरद पवारांची राहिलेली आहे. शेतकऱ्यावरची जी पकड आहे, सहकार क्षेत्रावरची जी पकड आहे, खरोखरच प्रामाणिकपणानं शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी 5 दशकामध्ये काम केलेलं आहे का? त्यांनी
यापूर्वीच मी स्पष्ट केलं की ते शेतकरी विरोधी राहिलेले, त्याचे तुम्हाला म्हणजे चांगला पुरावा 2010 साली ते देशाचे कृषी मंत्री होते आणि त्यांनी ऊस दराचा कायदा बदलला. SMP कायदा होता ऊसाच्या संदर्भामध्ये. 14 दिवसाच्या आत जर का रक्कम जर का दिली नाही, ऊसाची गाळपाला गेलेल्या ऊसाची बिल जर का दिलं नाही, तर ज्यांनी कोणी कायदा तयार केला 1966 ला ऊस दर नियंत्रण आदेश, त्यामध्ये ही तरतूद होती की संचालक मंडळाचे MD असेल आणि सर्व संचालक मंडळ असेल त्यांना त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई करण्याची तरतूद जुन्या कायद्यामध्ये होती. शरद पवारांनी तेच कृषी मंत्री होते आणि तेच सहकार मंत्री होते. 2010 ला त्याचा FRP केला. फेअर अँड रेम्युनेटिव्ह प्राइस करताना त्यांनी ही फौजदारीची तरतूद काढून टाकली. तसंच 1966च्या कायद्यामध्ये उपपदार्थ जर का तयार केले, त्यावेळेस तर एवढं वीज निर्मिती होत नव्हती, इथेनॉल तयार होत नव्हतं, अनेक 100 डेरिव्हेटिव्ह तयार होते, त्याचे रेक्टिफाईड स्पिरिट तयार झाल्याच्या नंतर एवढी देशी दारू तयार होत नव्हती, विदेशी दारू तयार होत नव्हती. तरी सुद्धा शरद पवारांनी उपपदार्थापासून मिळणारं उत्पन्न जे आहे त्यामध्ये कसलाही शेतकऱ्याचा हिस्सा ठेवलेला नाही. हा जो बदल केलेला आहे SMP कायद्यातून FRP मध्ये ट्रान्सफर करताना कायदा, म्हणजे शेतकऱ्याला आता पैसे जर का नाही दिले तर शेतकऱ्याला पोलिसामध्ये जाणे, पोलीस स्टेशनला जाण्याची जी तरतूद होती, संचालक मंडळावर जे गुन्हा दाखल करण्याची, तक्रार करण्याची जी तरतूद होती ती तरतूदच काढून टाकली. त्याच्यामुळं SMPच्या वेळेस आम्ही सहज जर का एखाद्या कारखान्यानं पैसे जर का नाही दिले 14 दिवसात, पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस फोन लावित होते आणि अमक्या शेतकऱ्याची तक्रार आलेली तर तो चेअरमन असतील किंवा MD असेल तो बोलवून घेऊन ते 15 दिवसात पैसे देऊन टाकीत होते. आता ही तरतूद राहिलेली नाही. यावरून स्पष्ट होत आहे की शरद पवार हे कायमस्वरूपी शेतकरी विरोधी राहिलेले. त्यांचे ऊसाच्या बाबतीतले निर्णय असतील, त्यांच्या संबंध एक प्रसंग आहे. आमच्या सरोजताई काशीकर ह्या आमदार होत्या, त्यावेळेस शेतकरी संघटनेचे 5 आमदार निवडून आलेले होते. मला वाटतं 90 ते 95चा कालावधी असावा हा. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर ते परत मुख्यमंत्री म्हणून आले आणि अतिवृष्टी झाली. यावर्षी जशी अतिवृष्टी झाली आणि हायब्रिड ज्वारी सगळीकडे काळी पडली. मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेल्याच्या नंतर सरोजताईंनी त्यांच्या शबनममध्ये आपल्या हायब्रिड ज्वारीचं काळं पडलेलं कणीस नेलं होतं आणि तिथं चर्चेमध्ये ते कणीस, काळं पडलेलं ज्वारीचं कणीस समोर ठेवल्याच्या नंतर शरद पवारांनी असं सांगितलं की मी काय अडतोय का ज्वारीचा भाव करायला. म्हणजे अशा मुख्यमंत्री की ज्या मुख्यमंत्र्यांनी शेतमाल भाव समितीकडून दरवर्षी आधारभूत किमतीसाठी शेतीमालाच्या भावाची शिफारस केली जाते, तो मुख्यमंत्री स्वतः म्हणतो की मी काय अडतोय का. म्हणजे भाव हे शेतीमालाचे आधारभूत किंमत केंद्र सरकार ठरवून देत आहे हे माहीत असताना जर मुख्यमंत्री अशा बेजबाबदार पद्धतीने उत्तर देणारा मुख्यमंत्री आम्ही म्हणून शरद पवारांकडे बघतो. शरद पवार हे शेतकऱ्यांची बाजू घेण्यापेक्षा जातीय राजकारण करणे हा त्यांचा कायमस्वरूपी धंदा राहिलेला. जातीय राजकारण करण्याचा धंदा शरद पवारांनी केला असं तुमचं म्हणणं आहे. तरीही शरद पवारांना एक पुरोगामी नेता म्हणून जी ओळख आहे किंवा पुरोगामी विचारातील लोक, पुरोगामी विचार चळवळीतले लोक त्यांना पुरोगामित्वाचे नेते समजतात. मग ह्या पुरोगामित्वाला कुठेतरी छेद देण्याचं काम त्यांनी केलंय असं वाटतं का? त्यांनी अनेक गोष्टीमध्ये छेद दिलेलाच आहे ना. की आता आपल्याला लक्षात येईल की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं आणि आंतरवली सराटीमध्ये त्यांचं बेमुदत उपोषण सुरू होतं आणि त्या बेमुदत उपोषणावर जालन्याच्या SP नी
लाठीमार केला. लाठीमार केल्याच्या नंतर गोळीबार पण झाला तिथं. ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या क्षणाला म्हणजे रात्री ही घटना घडते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11ला शरद पवार कसे काय भेटायला येतात. आतापर्यंत आमच्या शेतकरी संघटनेत शेतीमालाला रास्त भाव मागण्यासाठी जी महाराष्ट्रात शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आंदोलनं झाली, त्या आंदोलनामध्ये 29 शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. एकही शेतकऱ्याच्या घरी अजून त्यांनी भेट दिलेली नाही. महाराष्ट्रामध्ये 1 लाखाच्या वर शेतकऱ्यांनी गेल्या 25 वर्षामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. त्या आत्महत्या केलेल्या एखाद्या शेतकऱ्याला त्यांनी भेट दिली का? त्याच्या कुटुंबाला भेट दिली का? त्यांनी सगळ्या जातीच्या आणि सगळ्या पिकाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण कधीतरी शरद पवारांनी अशा गोष्टीला शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याची सांत्वनपर भेट घेतली का? या उलट डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि ते विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेटायला गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये माहिती गोळा केली. स्वतः ते भेटले आणि त्यांनी 72,000 कोटीची कर्जमाफी त्यांच्या काळात दिलेली आहे. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीसनी एकदा 2014 ते 19 मध्ये कर्जमाफी दिली. उद्धव ठाकरेंनी लगेच कर्जमाफी दिली. त्याच्यानंतर आत्ता पुन्हा कर्जमाफीच्या चर्चा चालू आहेत. शरद पवार 4 वेळा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शेती तोट्यात आहे म्हणून कधी त्यांनी कर्जमाफी केली का शेतकऱ्यांची? तर ह्याच्यातून दिसतंय सरळ सरळ असे पुरावे आहेत ह्याचे की त्यांनी. आणि जातीय दंगली जर का कुठं झालं, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि जातीय दंगली उसळल्या, त्याच्या पाठीशी कोण आहे? जर का तुम्ही त्याच्या पाठीमागचं जर का सगळं गणित बघितलं, जसं मनोज जरांगेच्या मागे ताकद लावली त्यांनी आणि सबंध मराठा समाजाच्या विरोधामध्ये ओबीसी समाज उभा केला आणि सांगताना सांगितलं की हे सगळं देवेंद्र फडणवीस आणि ह्या मंडळींनी केलेली, परंतु यामागं त्यांचं जातीय राजकारण हे स्पष्टपणे दिसतंय. आणि आमचा तर स्पष्ट आरोप आहे की जातीय राजकारणाच्या पुढं त्यांनी काहीही केलं नाही. पैसे गोळा करणे, हप्ते वसूल करणे, गैर प्रकारानं न्याय त्यांच्याकडे नाहीये. आज महाराष्ट्रामध्ये 200 साखर कारखाने आणि डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सी रंगराजन समिती आली. सी रंगराजन समितीनं पहिली शिफारस केली की 2 साखर कारखान्यामधली हवाई अंतराची अट काढून टाका. महाराष्ट्रामध्ये हवाई अंतराची अट 15 किलोमीटरवरून 25 किलोमीटर केली आणि 50 कुटुंबामध्ये ही साखर कारखानदारी कशी राहील आणि ह्याच्या माध्यमातून आपल्याला जातीय राजकारण कसं करता येईल हे सातत्यानं शरद पवारांनी केलेलं आहे आणि तेच त्यांचा पिंड राहिलेला आहे. शरद पवारांची ही जी आहे ती वैचारिक लवचिकता वाटते तुम्हाला का हा संधी साधूपणा आहे? वैचारिक नाहीच त्यांच्याकडे काही. वैचारिक सांगण्यासारखं शरद पवारांकडे नाहीच. त्यांनी डाव्या चळवळीत योगायोगानं असं झालं की काँग्रेस सत्तेत राहिली आणि सत्तेत काँग्रेस असताना त्यांनी जातीय राजकारण केलेलं आहे काँग्रेसने पूर्ण देशातच. ह्या जातीय राजकारण करीत असताना ज्या ह्याला जे महत्व द्यायचं जातीय धार्मिकतेला भाजपनं महत्व दिलं आणि काँग्रेसवाल्यांनी जातीयतेला महत्व दिलं. राजकारणामध्ये सांगताना बोलायचं की आम्ही धर्मनिरपेक्ष आहे, तुम्ही सांगायचं आम्ही हिंदुत्ववादी. प्रत्यक्षामध्ये जे घडत गेलं ते हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्ष हे काही खरं नाही. खरं ते धार्मिक राजकारणाच्या विरोधामध्ये जातीचं राजकारण इथं वापरलं गेलेलं आहे आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारणानं धार्मिक राजकारणाला मात केलेली, त्याच्यावर कुरबुडी केलेली. आता प्रत्येक जाती एकमेकीच्या विरोधामध्ये बोलायला लागले. तर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नव्हती. शरद पवार जर पुरोगामी होते, काँग्रेसवाले जर पुरोगामी होते तर जातीय राजकारण वाढविलं कोणी? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल भविष्य काळामध्ये. त्यांनी आज त्यांच्याकडे 25 साखर कारखाने त्यांच्या कुटुंबात आहेत.
आणि प्रचंड माया गोळा करते हे लोक. आज मला सांगा, ऊसाचे दर गुजरातमध्ये 5,000 रुपये टनाला आहे. उत्तर प्रदेशामध्ये सरकारी भाव 45 रुपये. पंजाब सरकारचं आधारभूत किंमत 41 रुपये आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही 3550 ऊस खरेदी करता. ह्या सगळ्या साखर कारखानदारीच्या माध्यमातून जातीय राजकारण करणं, मराठा जातीचा आपल्याला पाठिंबा मिळवून घेणं आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करत राहणं हे महाराष्ट्राचं चित्र आहे सध्याचं. सगळ्या जातीतले सगळ्या पिकाचे शेतकरी आज आत्महत्या करायला लागलेत. डॉक्टर स्वामीनाथन आयोग झाला, नागपूरच्या खंडपीठानं सांगितलं शेतकऱ्यांची आत्महत्या हे करू नका, त्याच्यावर उपाय सांगितले. चंद्रचूड साहेबांनी ते निर्णय दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये. ते कुठलंही अंमलबजावणी न करता तुम्ही 4 वेळेस मुख्यमंत्री राहिलात काय, तुम्ही केंद्रामध्ये किती वर्ष संरक्षण मंत्री राहिलात, कृषी मंत्री राहिलात, सहकार मंत्री राहिलात, देशाला काय मिळालं या संबंधीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. शरद पवार यांच्या एका कार्यक्रमाला उद्योगपती अदानी हे आले होते. अदानीने भाषण करताना सांगितलं की शरद पवार हे माझे गुरु आहेत, माझे मार्गदर्शक आहेत. तीच भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी केलेली आहे. मग ज्यांचे गुरु अदानीचे आणि मोदीचे गुरु शरद पवार असतील तर शरद पवारांनी पुरोगामित्व कितपत जपलेलं आहे असं वाटतं तुम्हाला? पुरोगामित्वाची व्याख्या काय करावी हा प्रश्न. म्हणजे आपल्याकडे हिंदुत्व सोडून बाकीचे सगळे पुरोगामी स्वतःला समजतात. तेही स्वतः जातीवादीच असतात. म्हणजे अनेक समाजवादी नेते आम्हाला भेटलेले आहेत, कम्युनिस्ट नेते भेटलेले आहेत आणि ते चर्चा करताना ज्यावेळेस काय करतात त्यावेळेस ते जातीच्या अंगानं किंवा ह्या मतदारसंघात एखाद्या लोकसभेचा मतदारसंघ कोणत्या जातीचे किती मत आहेत अमुक तमुक हे बघतात. शरद पवारांनी, आता तुम्ही अदानीचा उल्लेख केला म्हणून सांगतो की शरद पवार आणि त्यांच्या बगल बच्च्यांनी म्हणजे त्याच्यात आता आपण परळीतून मुलाखत करतोय, गोपीनाथ मुंडे पण त्याच्यात सामील आहेत, विलासराव देशमुख पण त्याच्यात सामील आहेत. इथं शिराढोण धाराशिव जिल्ह्यातलं रिलायन्सवाले इथेनॉलचा प्रकल्प घेऊन आले होते. कारण मुकेश अंबानीची जी रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी ती देशातली खनिज तेलामधली सगळ्यात प्युरिफिकेशन करणारी पेट्रोलियम कंपनी. नंबर 1चं तेल म्हणजे सरकारी कंपन्यापेक्षा सुद्धा त्यांचं तेल जास्त आणते ते प्युरिफिकेशन. त्या कंपनीचा इथेनॉलचा प्लॅन्ट इथं येणार होता, केम टू इथेनॉल. त्याच्या सर्वेक्षणासाठी त्यांनी इथं लोक पाठवले होते, टीम आल्या होत्या, पण तो प्रकल्प होऊ दिला नाही. त्याच्यामध्ये फक्त शरद पवार कारणीभूत आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या शिराडोनला हा प्रकल्प आला होता आणि आपल्या मांजरा धरणाच्या खाली हा प्रकल्प येणार होता. तो प्रकल्प जर का महाराष्ट्रामध्ये, ही गोष्ट ऊसाचे भाव त्यावेळेस 1500 रुपयाच्या आत होते त्यावेळेसची गोष्ट ही. म्हणजे साधारण ह्या गोष्टीला आता 25 वर्ष होऊन गेले. त्यावेळेस जर का तो इथं अंबानी ग्रुप जर का आला असता तर महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीचं चित्र हे बदलून गेलं असतं. उत्तर प्रदेशामध्ये आत्ताच्या काळामध्ये म्हणजे ते मायावती पंतप्रधान झाल्याच्या नंतर जसा बदल झाला आणि मायावतींनी डिलायसनिंग अटल बिहारी वाजपेयी सरकारने केल्याच्या नंतर उद्योगधंद्यांना म्हणजे रेणुकाचे तिथं कारखाने आहेत, बजाजचे कारखाने आहेत, तिथं अडाणी अंबानी सगळ्या उद्योगपतीचे कारखाने आहेत. तर तिथं आणि कायदा SAPचा आहे म्हणजे स्टेट ॲडवायझरी प्राईस आहे, राज्य सरकार जाहीर करत आहे आणि ते पैसे त्या खाजगी उद्योगपतींना तिथं शेतकऱ्यांना द्यावे लागतील. महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती नाही आहे. त्यांनी इथं दालमिया शुगर, आत्ता एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कारखाना आहे, तर दालमिया शुगरची या वर्षीची पहिली उचल 3800 रुपये.
आणि त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2,500 रुपये देणारे पण कारखाने आहेत ना. खाजगी म्हणजे नाव ठेवताना असं म्हणायचं की दोष देताना खाजगी कारखानदारांना द्यायचा आणि प्रत्यक्षामध्ये मात्र इथं ह्या साखर सम्राट जे म्हणून आपल्याकडे उदयाला आलेले, मग तुमचे विखे पाटील असतील त्यावेळेस पासून आजपर्यंत ज्यांनी कारखाने काढले, ज्यांनी साखर कारखाने काढून बंद पाडले, ते कारखाने कंपन्या काढून त्यांनीच खरेदी केलेली. आता इथं आपला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, हा काढला साखर कारखाना कुणी? गोपीनाथ मुंडेंनी सहकारामध्ये स्थापन केला आणि प्रत्यक्षामध्ये आज कोण चालवत आहे हा कारखाना? हा नवीन धमकीतवाला आहे आता महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये. 3 वर्षामध्ये 18 कारखाने. आणि हे घ्यायला ह्याच्या माग राज्य सरकार, केंद्र सरकारची ताकद उभा राहिल्याशिवाय, माझा स्पष्ट ह्याच्यामध्ये आरोप आहे की ह्याच्या मागे देवेंद्र फडणवीसनी पूर्ण ताकद उभी केलेली, त्यावेळेस हा कारखाना उभा राहिलेला आहे. आणि शरद पवारांचे आणि अदानी, अंबानी सगळे उद्योगपती यांच्याशी त्यांची मैत्री ही काही नवीन नाही. साखर कारखानदारी त्यांनी फक्त साखर कारखानदारी त्यांना इथं एंट्री दिली नाही, बाकीच्या सगळ्या उद्योगामध्ये त्यांना मदतच केलेली नाही. आणि त्यांच्याकडून सगळ्या राजकीय पक्षांना जे काही मदत केली जाते, पैसे घेतले जाते निवडणूक निधी म्हणून, CSR फंड म्हणून. आता कालचा जो कार्यक्रम आहे बारामतीमध्ये झालेला, CSR फंडाचे 50 कोटी रुपये अदानीने त्या शरद पवारांच्या नावाने निघालेल्या AI प्रकल्पाला दिलेत म्हणून आम्ही ऐकलो. मग हे आम्हाला 50 रुपये कोणी देणार आणि ह्यांना 50 कोटी कसं काय देते कोण? ही जी काही त्यांची मिलीजुली आहे, आपण राजकारणात बघायला लागलो. आता महापालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला मतदान आहे. या दिवसामध्ये शेवटचा दिवस आलाय फॉर्म भरायचा, तरी सुद्धा अजून त्यांच्या तडजोडीच व्हायला लागल्या. म्हणजे हे सगळे उद्योगपती मिळून कच्चा माल म्हणजे शेतीमाल त्यांना स्वस्त लुटायचा. तसंच हे खनिज तेल असेल, गॅस असेल, हे पण ते फुकटच लुटते आणि ह्याच्या माध्यमातून सामान्य माणसाला पिळून काढतात. अशी सध्याची आपली इकॉनॉमी आहे. 80 वर्षाचा जर का लोकशाहीचा इतिहास जर का 78-80 वर्षाचा जर बघितला तर सामान्य लोक हे पिछून गेले. त्यांच्यासाठी रोजगार हमी योजना, त्यांच्यासाठी 35 किलो धान्य, अशा भिकारचोट योजना चालवायच्या आणि यांनी मात्र करोडो रुपये दररोज गोळा करायचे. हे आपण इथं परळीकरांना हे काही नवीन नाही, हे आपण सगळं बघितलेलं आहे. आणि राज्य पातळीवर असो की केंद्र पातळीवर असो, उद्योगपतींना स्वस्त हे सगळं मिळवून देण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी हेच उद्योग केले आणि आत्ताचे भाजपवाले तेच उद्योग करायला लागले. त्यांच्यामध्ये तसा काही फरक नाही. धर्मनिरपेक्षवाले आणि हिंदुत्ववाले हे सगळे म्हणजे पुरोगामी आणि प्रतिगामी दोघं मिळून गरिबांना लुबाडायला लागले. ही त्याच्यातली वस्तुस्थिती. शरद पवार हे राज्याच्या राजकारणात नाकारता येणार नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. मात्र पुरोगामी विचार जपत असताना तो काहीसा धुसर त्यांच्या राजकीय चालीमधून नेहमीच दिसून आलेला आहे. यावर एकंदरीतच वैचारिक नेता म्हणून जरी नोंद होणार नसली तरी एक कुशल राजकारणी म्हणून निश्चितच त्यांची ओळख आपल्याला ठेवावी लागणार आहे. शरद पवारांच्या राजकीय या विचारांवर, या वाटचालीवर आणि सध्याच्या परिस्थितीवर अतिशय सडेतोड आणि खुलेपणानं वैचारिक अशा पद्धतीचं परतर मत आपल्याशी बोलताना कालिदासराव आपेट यांनी व्यक्त केलेलं आहे. कालिदासराव आपेट, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आपलं एम न्यूजच्या वतीनं मनापासून आभार. धन्यवाद.